खुरपायला आणते तुम्ही खुरपायला दोघं एका नागात नाही धरायला लागा सावड आपली आणि मग यांचं नाही दुकान मग आता असतं आणि ते का नाही आलं तुम्ही इतके येडे येत नाही मराठी धनगर तुम्ही दोघं बी तुम्हाला खरं सांगतो तुमच्या लेकराचे सत्ता तुमच्यामुळे जाते मायामुळे आपल्या लोकांमुळे जाते सगळ्यात मोठा कोण आहे मराठा धनगर दलित मुस्लिम ते वेळेत आले की यांना मतदान मोजायला शिकायच नाही राहणार सत्ताच आपल्याला ज्ञान काय घ्यायचं ती आरक्षण ज्ञान येतं काय घ्यायचं घ्या तुमच्या नेत्याला त्याला जर आमदार व्हायचं त्याला जर मंत्री व्हायचं इकडे होतं ना तर मालक म्हणून राहताना धनगर मराठे मुस्लिम दलित जर एकत्र आले हेच खराब वयांचा तुमचे 10-5 मंत्री आमचे 10-5 मंत्री टेबल उचलून नेऊ आपण आपल्या गावाकडे जाऊ मायाला तुम्ही तसं काय करीतच नाही तुम्ही म्हणणार मराठी बेकार म्हणून आम्ही म्हणणार धनगर बेकार झोपलं आणि त्यांचं पण दिलं तर माझ्या आज मंत्री होतो दरबारीने धनगराचा मंत्री व्हायना मराठ्याचा व्हायना आमचं झाले ते काय आमचं माझं कामच आहे काय नवीन पट्टे जे आपल्याला जे धनगर पाहिजे जे मराठा पाहिजे सत्य जायला ते जायला पाहिजे मग हाय का नाही तुमच्या हातात आरक्षण मागत धनगराला जर गेला जर धनगरांनी ठरवलं मराठा धनगर दलित मुस्लिम युती शिटच पडणार नाही आपलं कोण लीड तोडीन आपली लीड कोण तोडीन 1.25 लाख एक मतदारसंघात नुसतं मराठा आहे त्याचं 60-70 हजार जर धनगरात जीवन लावलं 2 लाखावर गेला आणि दलित मुस्लिम दोघं 50-60-70 हजार त्यामुळे ते लाखावर तर आपणच गेलो तर मतदान कुठे राहिलं मग खाली पुढच्या उमेदवाराला मतदानच नाही राहिलं आपल्या हातानं आपण आपलं सुख दुसऱ्याला देतोय तुम्हाला समजतंय ना आपलं सुख आपण दुसऱ्याला देतोय आपल्या हातानं राज्यकर्ते ते बनते आणि आपण कुत्र्यासारखे त्यांच्या दारात उभा राहतो गरजच नाही ह्या गोष्टीची धनगरला आरक्षण लागत आहे मालकच आपला झाला समजा तुमचे 4-5 नाव घेतलेत नाही ते उपमुख्यमंत्री झाले काय अडचण झालं कसं आहे करते दुसरं उपमुख्यमंत्री सापडा आधी आपल्याला पुढे बघायला जावं आता एक आंबे लावायला जातो तो दुसरा खुरपायला गेला तिसरा तर काय बाहेर सहायनालाच जातो मुख्यमंत्री काय करते त्यांचं त्यांना माहित आणि विकास तर आमचा काय होत नाही हे जर लोकांनी गणित जुळलं ना आपलेच लोक मोठे होती परत मग त्यांच्या निवडणूकला घालायला काही सांगितलं नाही यायचं ते नाही नका मी तर पाडीणारच मी पाडायपुरची तर ताकद नाही आहे यो भार आला तर व्हा घालला मी तर व्हा घालणार माझं मी ते बघा मी बोलतो ते पण करतो आणि मी ते नुसतं भाषणापुरतं नाही ठेवत माझ्या समाजाच्या लेकराबाळाचे हाल होत होते माझ्या समाजाच्या अधिकाऱ्यांचे हाल होत होते व्यावसायिकांचे हाल होत होते मला त्या बोलले मी तितक्या ताकदीन होता तुम्हाला जर आता गोरगरीब धनगराचं दुःख बघत नसेल वेदना बघत नसेल तर तुम्ही एक या ही आमची हात जोडून तुम्हाला विनंती मी कधीही कोणाला हात जोडत नाही याच्यापेक्षा तर काय तर सांगू शकत नाही तुमच्या नेत्याला पुढे घाला काय तुम्हाला तरी अडचण आहे त्यांना मान द्यायला द्या बीज पेरायचं काम आपलं असतं रान सुपीक करून ठेवायची जबाबदारी आपली असते आपण ते करावं काय हरकत आहे कोणाच्या मागे उभा राहिला जर आता तुम्हाला त्यांच्या मागे उभा राहा म्हणतो काय अडचण आहे का अडचण काय समजा आता यांना म्हणतोय मी तुम्ही त्यांना मोकळून द्या त्यांना मान सन्मान द्या आता माझा याचा उलट सुद्धा प्रश्न आहे काय अडचण आहे तुम्ही बी आता एकदा मोठे मानाने त्यांनी बी यांनाच मान सन्मान दिला तर तुम्ही आहेतच ना आता समाजाचे नेते काय अडचण आहे तुम्हाला तरी उलट तुम्ही मान जिंकणं गरीब धनगराचं की चला आम्ही नेते समाजाचे आम्ही तुमच्या मागे ठाम आहे